नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज 31वा भाग. मागच्या भागात म्हणल्याप्रमाणे 11 मारुतींची आपण थोडी माहिती घेऊया. पहिला मारुती मनपाडळ्याचा मारुती. मनपाडळे म्हणजे तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे आणि रामदास स्वामींनी साधारण तो 1651 मध्ये स्थापन केला असे म्हणले जाते. 11 मारुतींच्यापैकी सगळ्यात दक्षिणेचं ठिकाण हे हातकणंगले. मंदिर उत्तराभिमुख आहे आणि तेथल्या मारुतीला प्रताप मारुती म्हणून ओळखलं जातं. अलीकडे 2-3 वर्षापूर्वी त्याचा जीर्णोद्धार केला, आणखीन चांगलं बांधकाम केलेलं आहे. हा मारुती 5-5.5 फूट उंचीचा आहे आणि भव्य असा आहे. समर्थांची एक कुबडीसुद्धा तिथं पाहायला मिळते. हे मारुती म्हणजे नदीच्या काठी व गावाच्या एका टोकाला आहे आणि पूर्वी त्या काळामध्ये एका अगदी आडबाजूला असं हे मंदिर होतं. समर्थांनी तिथे शिष्य परिवार वाढवला आणि आपोआप समर्थांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कार्यालयात त्याची मदत झाली असं म्हणतात. तिथली व्यवस्था पाहणे रामदासी जे आहेत ते तिथंच मंदिराला लागून राहतात आणि त्यांचं नाव आहे जयराम गोसावी आणि ते लोकांची व्यवस्थाही करू शकतात. मनपाड्याला जायचं झालं तर कसं आहे, तर कोल्हापूरहून दसरा चौकातून मनपाड्यासाठी बस आहे, दुपारी परतीची बस आहे, किंवा मग आष्ट्याहून पेठ वडगाव, नवे पारगाव, मनपाळे असं जाता येतं. किंवा सातारहून गेलं तर सातारा, कराड, पेठ नाका, तिथनं वाठार, वडगाव आणि मनपाळे असं जाता येतं. रिक्षाही चालतात तिथे. दुसरा मारुती आहे पारगाव. हेही तालुका हातकणंगल्यामध्येच आहे आणि हा मारुतीची स्थापना 1652-53 मध्ये समर्थांनी केली असं म्हणतं. कोल्हापूरच्या उत्तरेला वाठार आहे, तिथून त्याच्या पश्चिमेला पारगाव आहे. अलीकडे पारगावचे 2 भाग, नवं आणि जुनं पारगाव असं म्हणतं. हे वारणाच्या नदीच्या काठी आहे आणि पेठहून वडगाव आणि वाठार आणि तिथनं पारगाव असं जाता येतं. कराड पारगाव साधारण 55 किलोमीटर आहे आणि कोल्हापूर पारगाव एक 36 किलोमीटर आहे. हा सर्वात लहान छोटी मूर्ती आहे आणि त्यालाही प्रताप मारुती किंवा वीर मारुती अशा नावानेच ओळखलं जातं. समर्थांचा वावर ह्या चाफळ परिसरात असल्यामुळे समर्थांनी आपल्या झोळीतील मूर्ती काढून इथे स्थापन केलं असं म्हणतात. त्याला झोळा मारुतीसुद्धा असं म्हटलं जातं. मारुतीला शेंदूर लावलेलं नाही, असा बहुधा एकमेव मारुती असावा की ज्याचा शेंदूर लावलेला नाही आहे म्हणून. आणि इतिहासाची नोंद आहे की समर्थ, माफ करा मला, असं म्हणतात की समर्थांच्या भेटीला पन्हाळ्याहून महाराज गेले ते, पण त्याला असा ऐतिहासिक आधार असा नाही, पण म्हटलं जातं ते. तिथेही गावातले काही लोक मुक्कामच करायचा असला किंवा दर्शन, मार्गदर्शन यासाठी व्यवस्था करतात. जोशी कुटुंबीय तिथे आहेत किंवा चव्हाण म्हणून आहेत, ते व्यवस्थाही करू शकतात. 2 मारुतींची आपण आज माहिती घेतली. बाकीच्या मारुती असेच रोज एक मारुती अशा पद्धतीने आपण पाहत जाऊया. थोडी माहिती त्यानिमित्तानं ज्यांना समर्थांच्या वाङ्मयामध्ये, त्यांच्या उपदेशामध्ये, मार्गदर्शनात रस आहे त्यांना ही माहिती उपयुक्त पडेल असं मला वाटतं. आपण 7व्या दशकातल्या दुसरा समास आपण बघितला. आता तिसरा समास आपण बघणार आहे. शुद्ध ब्रह्म निरूपण असं या समासाचं नाव आहे. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत दादांत आत्मा. निर्विकासी कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी. निर्विकास कल्पिता, कल्पनेची नुरे वार्ता, निस्संगास भेटो जाता, निस्संग होईजे. पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवाचे सद्गुरुमुखे. या समासात शुद्ध ब्रह्माचे अतिशय तर्कशुद्ध निरूपण समर्थांनी केलेलं आहे. तर्कशास्त्राप्रमाणे एखादी गोष्ट सिद्ध करायची असल्यास आधी तिच्यावरील आक्षेप सांगायचा व मग ते आक्षेप खोडून काढून अंतिम निष्कर्षाला यायचे, अशी जी शास्त्रीय पद्धत आहे तिचाच अवलंब समर्थांनी या समासात केला आहे. एखाद्या खाणीतून रत्ने काढायची असतील तर त्यासाठी आधी खूप खणून माती काढावी लागते व मगच रत्ने हाती लागतात. त्याचप्रमाणे वेदांतामध्ये जी 14 ब्रह्मे सांगितलेली आहेत त्याहून शुद्ध ब्रह्म कसे वेगळे आहे, जास्त व्यापक आहे आणि अंतिम सत्य आहे हे सांगण्याकरता समर्थांनी या 14ही ब्रह्मांचं स्वरूप व त्याचे अपूर्वपण सांगितलेलं आहे. या 14 ब्रह्मांच्या खुणेच्या वाटेने गेल्यावर श्रोत्यांना
शुद्ध ब्रह्माचा सिद्धांत आकलन येईल असे सांगून समर्थांनी या समासाचा प्रारंभ केला. पहिले शब्द ब्रह्म म्हणजे शब्दांनी व्यक्त केलेला अनुभव होय, पण तेथे प्रत्यक्ष ब्रह्मानुभव नसल्याने ते अपूर्ण आहे. दुसरे हे एकाक्षर ब्रह्म आहे, परंतु ब्रह्माची विशालता ओम म्हणजे दुसरं एकाक्षर ब्रह्म म्हणतात, परंतु ब्रह्माची विशाल कल्पना आणि ती एका शब्दात सांगणे हाच अपुरेपणा आहे. तिसऱ्याला ब्रह्माला खम ब्रह्म असे म्हणतात, म्हणजे आकाश हे श्रुतीने ब्रह्मस्वरूप मानलेले आहे, पण ते शून्याकारणे अशाश्वत आहे ही त्याची अपूर्णता आहे. कारण शुद्ध शाश्वत ब्रह्मज्ञानाने शून्यही नाहीसे होते. चौथे ब्रह्म म्हणजे सर्व ब्रह्म म्हणतात, म्हणजे सर्व दृश्य जगात अनुभवास येणारी तत्वे होत, परंतु पंचमहाभूतांची ही तत्वे नाशवंत असल्याने अपूर्णच आहेत. विश्व व्यापाराला चैतन्य चालवणारे ते पाचवे चैतन्य ब्रह्मसुद्धा विश्वच मिथ्या असल्याने मिथ्याच समजले पाहिजे. चैतन्याला आधार असणारी सत्ता हे सहावे सत्ता ब्रह्म म्हणतात, पण शुद्ध ब्रह्मस्वरूपात भेदाभेद नसतो, म्हणून सत्ता ब्रह्मही तिथेच पडते. दृश्य पदार्थामध्ये साक्षी रूपाने बसणारे ते सातवे साक्ष ब्रह्म मानतात, पण चिदानंद स्थितीत दृश्यच नाश पावत असल्याने हे सुद्धा अपूर्णच आहे. गुणरूपांना सगुण ब्रह्म हे आठवे ब्रह्म म्हणतात, पण सगुण रूपच अशाश्वत असल्याने ते ब्रह्मही अशाश्वत आहे. गुणांच्या पलीकडे गुणरहित असे नववे निर्गुण ब्रह्म सुद्धा त्याला वस्तूचा आधार लागत असल्याने अपूर्ण आहे. वाच्य ब्रह्म म्हणजे वाणीने वर्णन करता येणारे ते 10वे ब्रह्मही तिथेच आहे, कारण शुद्ध ब्रह्म शब्दामध्ये बांधता येत नाही. अनुभव ब्रह्म हे 11वे ब्रह्म सुद्धा अपूर्ण आहे, कारण ब्रह्मप्राप्ती झाल्यावर अनुभव घेणारा मी सुद्धा त्या अनुभवातच विलीन झालेला असतो. 12वे आनंद ब्रह्म हे सुद्धा याच कारणाने अपुरे आहे. तदाकार ब्रह्माला 13वे ब्रह्म मानतात, पण तेथेही तदाकार होणारा ब्रह्मस्वरूपापासून वेगळेपणाने अस्तित्व असतो, हेच त्याचे उणेपण आहे. अनिर्वाच्य ब्रह्माला 14वे ब्रह्म मानतात आणि यामध्ये ते वाणीने सांगता येत नाही हे लक्षण मानतात, परंतु ब्रह्माशी एकरूप झाल्यावर वाणीही संपुष्टात येते, तेव्हा अनिर्वाच्याचाही प्रश्न राहत नाही. अशा रीतीने 14ही ब्रह्मांचे अपुरेपण सांगितल्यावर समर्थ अनुमानरूप सिद्धांताकडे वळतात आणि सांगतात की सर्व उपाधींमधून मुक्त झाल्यावरच आत्मसाक्षात्कार होतो. हाच सिद्धांत आणि हाच वेदांताचाही निर्वाळा आहे. कल्पनेच्या पलीकडे ब्रह्माची कल्पना करत गेल्यावर आपोआप कल्पनाही नष्ट होऊन केवळ अविनाशी आत्मरूप शिल्लक राहते. एखाद्या निसंगाला आपण शरण गेल्यावर आपण निसंग म्हणतो, तशीच निर्विकल्पाला शरण गेल्यावर कल्पनाही सोडून जाते. परब्रह्म एखाद्या वस्तूसारखे नाही की जी उचलून साधकाच्या हातात देता येईल, असे सांगून समर्थ म्हणतात की ती प्राप्त होण्यासाठी साधकांनी सद्गुरूला शरण जावे. त्याच्या उपदेशाने आणि कृपेने परब्रह्म तळमळ व शुद्ध आणि दृढ भाव असलेल्या साधकाला निश्चितपणे प्राप्त होऊ शकेल. हे सगळं समजायला अवघड आहे, वेदांतच आहे तो, त्यामुळे सोपा नाही आहे. पण तरीसुद्धा सगळ्यातनं अर्थ घ्यायचा एकच की शेवटी आत्मा आणि परमात्मा यांचं जे नातं आहे अद्वैत असं, तेच परब्रह्म आहे असं समजायला हरकत नाही. विमल ब्रह्म निरूपण हा आता 4था समास आहे. समर्थ निरूपण करत आहेत. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थांशी व्यापून ठेवले, सर्वांमध्ये विस्तारले अंशरूपे. ब्रह्मामध्ये सृष्टी वासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंश मात्रे. जेथे अज्ञान सरे, ज्ञान तेही न उरे, विज्ञान वृत्तीमुळे परब्रह्मी. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेशी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. समर्थांनी परब्रह्म स्वरूप पुन्हा विस्तृतपणे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज या संतांनी वैराग्य आणि परमार्थावर भर दिला, तर समर्थांनी स्वतः प्रपंचाबाहेर असून प्रपंच नेटका कसा करावा, स्वधर्म आणि स्वराज्याचे प्रेरणास्वरूप ज्ञानी सांगितले आणि मुख्य म्हणजे परमार्थही सुलभरित्या विवरण केला. अनेकदा काही अभ्यासक त्यांच्या शिकवणुकीतील प्रपंच व स्वदेश विषयक शिकवणीमुळे त्यांच्या परमार्थी संतत्वाविषयी काही शंका घेतात. त्या सर्वांना समर्थांचे मनाचे श्लोक, श्री दासबोध आणि आत्माराम या ग्रंथातून सहज समर्पक उत्तर मिळते. दासबोधात प्रापंचिक व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन आहे, पण त्याचा मुख्य भर परमार्थ उपदेशावरच आहे. तो सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळावा असा सुलभ आहे, शिवाय एकदाच वाचून तो सर्वांना कळणार नाही,
म्हणून दासबोधात अनेक वेळा तेच विचार पुन्हा पुन्हा आलेले दिसतात. त्या काळात तेव्हाच्या जनतेच्या मनोभूमिकेला ही पुनरुक्ती आवश्यकच म्हटली पाहिजे. ब्रह्म हे आकाशाप्रमाणे पोकळ, अरूप आणि विशाल आहे, पण त्याच्याहून जास्त निर्मळ आहे. ते सर्व सृष्टी व्यापूनही पुन्हा अनंत असे शिल्लकच राहते. आपण सर्वजण त्या ब्रह्माचेच अंश आहोत आणि आपल्या सभोवताली ते अनंत रूपात भरलेले आहे. परंतु आपण देहबुद्धीने बांधले गेलो असल्याने आपणाला त्याचा प्रत्यय येत नाही. ते सर्व विश्वामध्ये कालवले आहे आणि विश्वातील सर्व चराचर सृष्टीमध्ये अंशरूपाने मिसळून गेलेले आहे. मात्र ते एवढे विशाल आहे, या संपूर्ण सृष्टीतील ब्रह्मरूप हे केवळ त्याचा छोटासा भाग आहे. सृष्टी ही ब्रह्माची लीला आहे आणि ही सृष्टी त्याचा केवळ अंश आहे. त्याच्या अनंत आणि अपरंपार रूपाची कल्पना करणे सुद्धा अवघड आहे. आकाश, पृथ्वी, पाणी, वारा आणि अग्नी ही पंचमहाभूतेही त्या ब्रह्माचेच अंश आहेत. कधीकधी साधकांना सुलभ व्हावे म्हणून ब्रह्माला एकेका पंचमहाभूताची उपान देतात, पण ती केवळ दिशादर्शक समजावी. आकाशाहून ते विशाल व निर्मळ आहे. पृथ्वी जड आहे तर ब्रह्म सूक्ष्म आहे. पाणी शोषले जाते आणि समुद्रही किनारा असतो तर ब्रह्म शोषून जाण्याचा प्रश्नच नाही आणि त्याला किनाऱ्यासारखी मर्यादाही नाही. वारा चळतो तर ब्रह्म अचळ असते. अग्नी विझून जाऊ शकतो तर ब्रह्मतेज वर्धिष्णूच असते. याप्रमाणे शुद्ध ब्रह्माची स्थिती पंचमहाभूतांहून व्यापक, विशाल, अनंत, शाश्वत आणि चिरंतन आहे. खरे म्हणजे त्याला कशाचीच उपमा देता येत नाही असे ब्रह्म अनुपमेय आहे. या समासाचा उपसंहार समर्थांनी फार मनोहर रीतीने केला आहे. ते म्हणतात, अज्ञान संपून गेले म्हणजे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानात पुढे प्रगती झाल्यावर विज्ञान प्राप्त होते. त्यानंतर आत्मिक उन्नती साधली की आपल्या सर्व चित्तवृत्ती मावळून हे विज्ञानसुद्धा वेगळेपणाने न उरता परब्रह्मात मुरून जाते आणि मग केवळ शाश्वत व शुद्ध आणि विमल असे ब्रह्म शिल्लक राहते. तेथे सर्व कल्पनाशक्तींचा विलय होतो. ही मोक्षस्थिती म्हणजे योगी साधूंचा परब्रह्माशी एकरूप होऊन जाणारा एकांत आहे. साधकांनाही अनुभवाने ते ब्रह्मरूप जाणणे शक्य आहे हा भरोसाही समर्थ देतात. पाचवा समास हा द्वैत कल्पना निरसन असा आहे. 7व्या दशकातला 5वा समास. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे. येथ द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैचे. जे मनबुद्धी अगोचर, जे कल्पनेहुनी पर, ते अनुभविता साचार द्वैत कैचे. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. श्रोत्यांच्या मनामध्ये ब्रह्माचा प्रकाश जागृत होतो, पण बाहेर सभोवताली दृश्य माया दिसत असते. तेव्हा त्यांच्या मनामध्ये या द्वैतामुळे जो संशय निर्माण होईल त्याचे निराकरण करण्यासाठी समर्थांनी या समासाची योजना केली आहे. ते म्हणतात, माणसाचे मनच ब्रह्म आणि माया यांची कल्पना करते. म्हणजेच या द्वैताचा उगम कल्पनेतून होतो. जेथे शुद्ध ब्रह्माची ओळख पटलेली असते आणि दुसरीकडे मायाही खुणावत असते, अशा अवस्थेला तुर्यावस्था म्हणतात. ही तुर्या ही कल्पनेचीच कीड आहे. पण जेव्हा मनच भगवंताशी एकरूप होऊन जाते आणि वेगळेपणाने उरत नाही, तेव्हा आपोआपच मनाचा कल्पनाविलासही थांबतो. घटाकाश एखाद्या भांड्यातील आकाश, मठाकाश म्हणजे घरातील आकाश आणि महदाकाश म्हणजे सकल विश्वातील आकाश असे एकच आकाश वेगवेगळेपणाने सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ते एकच असते. त्याचप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे शुद्ध ब्रह्माचे गुण सांगितले जातात, पण खरे तर ते गुणरहित असे निर्गुण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. समर्थ म्हणतात, गुणरूपात ब्रह्म आणणे ही मनाच्या मायावी खेळाचे लक्षण आहे. येथे ते साधकांनी आपले मन उन्मनी अवस्थेला नेऊन या द्वैताचा नाश करावा असे सांगतात. मन उन्मनी करणे म्हणजे ज्ञान, विवेक आणि विचाराने ते ऊर्ध्वगतीला म्हणजे उच्च अवस्थेला नेणे व त्याला मुक्तता प्राप्त करून देणे होय. उन्मनी अवस्थेमध्ये मन आपले सर्व व्यापार थांबवून ब्रह्माशी एकरूप होऊन जाते व त्या अवस्थेमध्ये द्वैताचा पूर्ण निराश होऊन तुर्यावस्था संपून शुद्ध ब्रह्मस्थिती प्राप्त होते. समर्थ म्हणतात, ज्यास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. खरं तर द्वैत आणि अद्वैत ही आपली वृत्ती संभ्रमित असल्याची खूण आहे. जेव्हा मन उन्मनी अवस्थेला प्राप्त होते तेव्हा ही वृत्ती आणि त्यापासून उठणाऱ्या विचारतरंगातून निर्माण होणारे द्वैत हे दोन्ही नष्ट होते. वृत्तीची निवृत्ती झाली म्हणजे वृत्तीच संपून गेली
की ब्रह्माचे सत्तत्व व मायेचे भ्रामक अस्तित्व यातील फरक समजतो व मन माया सोडून ब्रह्मरूपाकडे ओढ घेते. शुद्ध ब्रह्म हे मन आणि बुद्धी यांच्या आटोक्याबाहेरील आहे आणि कोणतीही कल्पनाशक्ती त्याची कल्पनाही करू शकत नाही. याचे खरे कारण असे की ब्रह्म प्राप्त झाल्यावर कल्पनाच सोडून जाते. म्हणून जेव्हा हे ब्रह्मज्ञान प्राप्त होते तेव्हा आपोआपच सर्व द्वैत, संशय, संभ्रम नष्ट होऊन जातात. द्वैत आणि अद्वैत या प्रत्यक्षात मनाने केलेल्या कल्पनाच आहेत असे सांगून समर्थ म्हणतात, जोपर्यंत साधकाला द्वैत जाणवत असेल तोपर्यंत तो ब्रह्मानुभवापासून दूर आहे समजले पाहिजे. आणि अर्थातच जेव्हा त्याला शुद्ध ब्रह्माचे ज्ञान प्राप्त होईल त्याचा पायाच मुळे द्वैत नष्ट झाल्याचा असल्याने त्या चिदानंदाच्या अवस्थेने द्वैत संपून अद्वैत आनंदाचाच प्रत्यय येईल. तो समास पुढे चालू आहे. ज्यासी द्वैत भासले तेतू नव्हेस सर्वथा. कल्पनेने कल्पना ओढे, जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी. शुद्ध कल्पनेचे रूप, तेथे जे कल्पे स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. कल्पनेशी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासिले कल्पनेशी. इतर प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये बुद्धी आणि त्याच्यापासून प्राप्त होणारी कल्पनाशक्ती हाच महत्त्वाचा फरक आहे. कल्पनाशक्तीचे सामर्थ्य विलक्षण आहे आणि तिला चंचलपणाही अद्भुत आहे. आपण सहज घरी बसलो असता कल्पना आपल्याला एका क्षणात हिमालयात घेऊन जाते तर दुसऱ्या क्षणी पलीकडच्या रस्त्यावर आणते. समर्थ म्हणतात, कल्पना शुद्ध असेल तर ती सन्मार्गी चालून ब्रह्माच्या ज्ञानापर्यंत नेऊ शकेल आणि तीच जर शबल म्हणजे अशुद्ध असेल तर मायारूपी द्वैतातच गुंतवून टाकेल. निर्विकल्प समाधान देण्याचे सामर्थ्य व जाणत्या ज्ञानीपुरुषांना तत्वचिंतनाचे बळ देणारी कल्पना असते आणि मनाला विषयवासनामध्ये गुंगून टाकणारी, ऐहिक सुखात रमवणारी ही कल्पनाच असते. पहिली विशुद्ध तर दुसरी अशुद्ध हाच फरक आहे. मानवी जन्माचे मूळ वासना ही कल्पनेतूनच उगम पावते आणि भक्तीचे फळसुद्धा कल्पनेच्या योगानेच प्राप्त होते. थोडक्यामध्ये जे जे शुद्ध आणि मंगलमय पवित्र आहे त्याचे आणि अमंगल अपवित्र विचार यांचे मूळ कल्पना असते. अशा या सामर्थ्यशाली कल्पनेला विवेकाचा अंकुश न लावता मोकाट सोडले की ऐहिक देहसुखाच्या मायाजाळात माणूस गुरफटून जातो. मात्र सद्गुरूला शरण जाऊन त्याच्या उपदेशाप्रमाणे श्रवण मनन त्याप्रमाणे आचरण करून अशुद्ध कल्पना त्यागून ती शुद्ध केली की ती आपल्याला शुद्ध ब्रह्माप्रत नेते. आणि जसा सूर्याच्या उदयामुळे अंधाराचा नाश होऊन प्रकाश पसरतो तसाच शुद्ध ज्ञानाच्या प्रभेने अशुद्ध आणि मिथ्या कल्पनांचा नाश होऊन माणसाच्या अंतर्यामी निखळ आत्मज्ञानाचा उदय होतो आणि सर्वच कल्पनासुद्धा त्या ज्ञानातच विलीन होऊन जातात. यासाठी जशी हिंदीमध्ये म्हण आहे की लोहा लोहे को काटता है, त्याचप्रमाणे समर्थ सांगतात की शुद्ध कल्पनेनेच खोटी कल्पना नष्ट करावी. यासाठी ते आणखीन 2 उदाहरणे देतात. शिकारी लोक एखाद्या हरिण पकडण्याची जसा पाळीव हरणाचा उपयोग करतात किंवा एखाद्याने सोडलेला बाण हवेतच नष्ट करण्यासाठी दुसरा बाणच सोडून तो मोडून टाकता येतो. आपण पौराणिक चित्रपटात बघितलं असेल, रामरावण युद्ध दाखवतात रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये की एकाने एक बाण सोडला की दुसरा बाण येतो, दोन्ही बाण टक्कर होऊन वर उडून जातात, दोन्ही नष्ट होतात. तसंच समर्थ एक उदाहरण देत आहे. तसाच शुद्ध कल्पनेच्या उपयोगाने संशय मूळ कल्पना संपविता येतात आणि ज्या क्षणी अद्वैताची शुद्ध कल्पना स्थिर होते त्याच क्षणी द्वैताचे पूर्ण निरसन होऊन निर्गुण परमात्म्याचा बोध होतो. अशावेळी शुद्ध कल्पनेने कल्पले जे रूप असते तेच आपले आत्मस्वरूप, ज्याला परमार्थात स्वस्वरूप म्हणतात ते असते आणि अशा भाग्यक्षणी मग कल्पनासुद्धा त्या स्वस्वरूपातच सामावून एकरूप होते. त्यावेळी मनातील सर्व संशयांचे मूळ असलेल्या अशुद्ध कल्पनेतील खोटेपणा माहीत होतो. असे द्वैताचे मनातील द्वंद्वांचे निरसन करून या समासाचा निष्कर्ष काढताना समर्थ म्हणतात, हे आत्मज्ञान स्थिर राहण्यासाठी ते प्राप्त झाल्यावर सुद्धा श्रवण मनन आणि उपासना चालू ठेवलीच पाहिजे. कारण जर हा दृढनिश्चय थोडा जरी डळमळीत झाला तरी मग मन पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडते. अशावेळी जेव्हा असा संशय उद्भवेल तेव्हाच माणसाच्या मनाचे हे स्वरूप हे त्याचे खरे स्वरूप नाही तर खरे स्वरूप सत्य स्वस्वरूप अद्वैताचे आहे हे निश्चित जाणले पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग